जनकल्याण सेवा समितीतर्फे सावरगाव विद्यालयात 125 विद्यार्थ्यांना वह्यासह साहित्याचे वाटप। जनकल्याण सेवा समितीच्या वतीने सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम जी पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात आज 125 गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्या, पाणी बॉटल, शैक्षणिक साहित्याचे किट, पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर, शॉर्पनर असे विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायणमामा शिंदे व सहकाऱ्यांनी या गरीब विद्यार्थ्यांच्या पंखात जणू बळच भरून शैक्षणिक प्रगतीला मोठा आधार दिला आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके होते। जनकल्याण सेवा समितीचे सदस्य उपाध्यक्ष किशोर कुमावत, सुदाम दाणे, सूरजमल करवा, विजय पोंदे, संजय गायकवाड, सुरेंद्र वडे, राजेंद्र आहेर, स्वप्नील शिंदे, राकेश शिंदे तसेच प्राचार्य डी बी नागरे, पर्यवेक्षिका सविता सौंदाणे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी विद्येची देवता सरस्वती माता तसेच शिक्षण प्रसारक मंडळ नगरसूल संस्थेचे संस्थापक अण्णाबाबा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। प्राचार्य नागरे, पर्यवेक्षिका सौंदाणे, ज्येष्ठ शिक्षक गजानन नागरे, सुमेध कुऱ्हाडे व इतर शिक्षकांच्या हस्ते सर्व पाहुण्याचा सत्कार करण्यात आला। ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारी ही शाळा आहे। या शाळेचा भौतिक परिसर आणि गुणवत्ता उल्लेखनीय असून तालुक्यात सावरगाव शाळेचा नावलौकिक असल्याचे गौरवोद्गार यावेळी नारायणमामा शिंदे, झळके सर यांनी काढले। सर्वदान श्रेष्ठ असून गोरगरिबांना विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य वाटून दातृत्वाचा आदर्श नारायणमामा शिंदे यांनी उभा केल्याचे प्राचार्य नागरे आपल्या मनोगतात म्हणाले। संतोष विंचू यांनी सूत्रसंचालन केले तर वसंत विंचू यांनी आभार मानले। विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। एका मुलाला विचारलं का रे तुला कोणती कला आवडती, तो म्हणे मला संगीत कला। म्हणलं वा। दुसऱ्याला विचारलं त्यांनी म्हटलं चित्रकला। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीताई आणि डॉक्टर आंबेडकर यांचे एक स्वप्न होते का आपल्या भारतातला एकही नागरिक अशिक्षित राहायला नको। याच उद्देशाने आम्ही या ठिकाणी सावरगाव येथे आलेलो आहे। इथे गरीब विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव या ठिकाणी गरीब आणि होतकरू मुलांना या ठिकाणी आम्ही वह्या व शालेय साहित्य वाटप केलेले आहे। डॉक्टर आंबेडकरांचं असं म्हणणं होतं का विद्यार्थी जर विद्यार्थ्यांनी घेतली तर संपूर्ण समाज आणि संपूर्ण भारत देश आपला प्रगती पथावर जाईल। आणि त्याच उद्देशाने आम्ही जनकल्याण सेवा समितीच्या माध्यमातून गेल्या 24 वर्षापासून हे काम मी आणि आमचे सगळे सहकारी हे प्रत्येक खेड्यावर जाऊन किंवा दलित वस्तीवर जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांची निवड करतो आणि त्या ठिकाणी हे शालेय साहित्य वाटप करतो। उद्देश एवढाच आहे का जे कार्य ज्योतिबा फुलेंनी चालू केलेले आहे हे कधी थांबू नये। त्यांनी जो दिवा पेटवलेला आहे त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं काम आम्ही करतो आहे आणि तो दिवा सतत तेवत राहो हीच एक इच्छा परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो आणि आमचं हे छोटंसं कार्य या ठिकाणी येऊन आम्ही साध्य केलेलं आहे। एवढंच बोलतो। जनकल्याण सेवा समितीचे सर्वेसर्वा नारायणमामा शिंदे, त्या समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी आमच्या विद्यालयामध्ये या ठिकाणी आले। आमच्या विद्यालयातील 125 विद्यार्थ्यांना त्यांनी वह्या, वॉटर बॅग, शैक्षणिक साहित्य याचं वाटप केलं। या ठिकाणी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनीही ज्ञानाची गंगा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि ही ज्ञानाची गंगा अशीच कायमस्वरूपी वाहत राहावी यासाठी आमच्या शाळेतील जे आमचं दैवत आहे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य देऊन त्यांची आज एक सेवा केली। मी या जनकल्याण समितीचे सर्व सदस्य यांना परमेश्वराने खूप खूप आयुष्य देवो, त्यांच्या हातून अशीच या गरीब विद्यार्थ्यांची सेवा घडत राहो आणि इथून पुढेही आमच्या शाळेला त्यांनी भेट देऊन असंच या गरीब विद्यार्थ्यांना सहकार्य करो अशी मी त्यांना विनंती करतो। परत त्यांना एकदा खूप खूप धन्यवाद देतो। थांबतो।